आज आपण इथं मस्त असे व्हेज मोमोज बघणार आहोत. घरच्या घरी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने. घरात तर आपल्या काय भाज्या असतातच. चला तर मग आता मस्त मी इथे तुम्हाला दाखवते. 1 वाटी मी मैदा घेतला आहे आणि 1 पळी तेल घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं ना असं सैलसर आपल्याला गोळा मळायचा आहे. लय घट्ट मळायचं नाही, सैलसरच मळायचा आहे छान असा. ह्यात तुम्ही तूप पण टाकू शकता. तूप किंवा बटर असं पण टाकू शकता. पण इथं तेल टाकलेलं आहे. छान ह्याचा सैलसर आपण गोळा छान आता मळून घेणार आहोत ह्याचा. आता हे छान असं मळून झालेलं आहे आपलं, बघू शकता इथं. आता ह्याला ना 20 ते 25 मिनटे ना झाकून ठेवायचा आहे आपल्याला हा गोळा. इथं बघू शकता एकदम सैलसर आणि छान असा गोळा झालेला आहे. आता साईडला ठेवा आपण हे झाकून 20 ते 25 मिनिटाला चांगलं. आता इथं आपण काय करायचं, भाजी बनवायची आहे. इथं मी एक कढई घेतलेली आहे. आता त्यात ना 1 पळी तेल टाकायचं आहे. जास्त पण नाही टाकायचं तेल, 1च पळी तेल टाकायचं आहे. आता आपण ना ह्यात आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला ह्यात टाकून घ्यायची आहे. ती पण छान अशी गोल्डन कलर येऊस्तर चांगली परतून घ्यायची आहे. नॉनव्हेजचं पण तुम्ही करू शकता, पण मी हे व्हेजचंच हे करत आहे. आता इथं मस्त आहे ना मी कांदा टाकून घेतलेला आहे. थोडीशी लाल मिरची, हिरवी मिरची टाकून घेतली आहे. ते पण छान आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही नॉनव्हेजचे पण ना मोमोज बनवू शकता. पण इथं भाज्यांचं पण खूप छान लागतं. हे पण 2 प्रकारचे येतं, ते पण दाखवेन मी तुम्हाला. आता इथं मस्त आहे ना कोबी टाकून घेतलेला आहे. छान असा गोल्डन कलर येऊस छान आपल्याला कांदा आणि लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे. म्हणजे सगळा उग्रपणा जातो त्यातला. आता हे छान आपण कोबी टाकून घेतलेले आहेत. तुम्ही गाजर पण किसून टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या सगळ्या टाकू शकता ह्याच्यात. आता माझ्याकडे जेवढा तुम्ही तेवढेच टाकलेले आहेत. आता छान आपल्याला ह्याला ना 1-10 मिनटं परतत राहायचं आहे छान असं. बघू शकता इथं मस्त असं थोडंसं मी आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकते आणि छान आता ह्याला अजून परतू घ्यायचं आहे आपल्याला. 1-10 मिनिट छान असं बारीक परतलं ना म्हणजे खाताना आहे ना आपल्याला असं करकर लागत नाही. असं मोमोज आतमधनं एकदम मऊ असल्यानंतर छान लागतात. हे 2 प्रकारचे आहेत. तुम्हाला असं वाफेवर पण शिजून पण हे करू शकता आणि तळून पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण मी तर काय तळणार नाही आहे, एकदम असे वाफलूनच घेणार आहे. ते वाफलूनच खूप छान लागतात. आता इथं मस्त आपलं चांगलं असं परतत आले आहे, बघू शकता. आता ह्यात आपल्याला काय करायचं, ही काळी मिरी पूड टाकायची आहे, 1 अर्धा चमचा. ती पण छान आपल्याला ना अशी परतून घ्यायची आहे. कारण खायचा ना काळ्या मिरी पूडचा खूप छान असा वास पण येतो, खाताना पण खूप छान लागते. आता इथं मी थोडे सॉसेस घेतलेले आहेत. आता इथं मी काय घेतलं आहे, सोया सॉस घेतलेला आहे, डार्क सोया सॉस घेतला आहे आणि रेड चिली सॉस घेतला आहे. 3 सॉस घेतले आहेत. हे पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान असं ही भाजी परतताना तेवढी छान आपल्याला लागणार आहे. थोडंसं आता मी ह्यात ना 1 चमचा व्हिनेगर टाकलेलं आहे. हे सगळं आता 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान आपली मस्त अशी भाजी झालेली बघू शकता. इथं मस्त वास तर खूप छान येत आहे. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्यावर ना झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनिट आपल्याला शिजून घ्यायची आहे. आता आपली भाजी छान आपली शिजून वगैरे झालेली आहे. आता इथं मी 1 पातेलं पाणी घेतलेलं आहे. छान आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, चाळणी ठेवली आणि आता बघू शकता तोवर पाणी आपलं उकळते तोपर्यंत आपलं पीठ किती छान मऊसूद एकदम भिजले बघू शकता. एकदम मस्त गोळा. आता एक छोटेसे लिंबासारखे आपले बारके बारके गोळे घ्यायचे आहेत. आपल्याला आहे ना छान त्याची ना पारी लाटून घ्यायची आहे. आता छान इथं बघू शकता मी मस्त पारी लाटून घेते. एकदम जाड नाही लाटायची, एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला. बघू शकता मी दाखवले त्याचप्रमाणे तुम्ही पण अशी पारी लाटून घ्या. छान आता आपली भाजी छान अशी गार झालेली आहे. आता हे मुरड घालायचे आहे. आता तुम्हाला ना नाही मुरड आली तर तुम्ही ना असे मोदकसारखे बनवले तरी चालते. पण एक साईड आपल्याला असं तुंबून घ्यायचं आहे. आपण ते मुरडलेला कानवला कसा करतो तसं करत घ्यायचं आहे. फक्त नुसतं असं करत घ्यायचं आहे, बघू शकता. शेवटपर्यंत घ्यायचं आणि इकडे साईड अशी दाबून आपल्याला ते पॅक करायचं आहे. इकडे बघू शकता एकदम असं साधी आणि सोपी, काहीच अवघड नाही आहे. बघू शकता कसा आकार आले नक्की कमेंट करून सांगा. बरोबर आहे का चुकीचं आहे. पण मला जसं आले म्हणून मी तशी घातलेली आहे. अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते. थोडंसं आपण ह्याला ना थोडंसं मैद्याचं पीठ लावायचं आहे, म्हणजे छान आपल्याला लाटता येतं. ले पण नाही, थोडंसंच लावून घ्यायचं आहे. आता मस्त मी तर लाटून घेतलेलं आहे. आता छान त्याची भाजी त्यात मस्त भरून घ्यायची. मोद कसं केलं ना तरी तुम्ही चालते, तसं काही नाही आहे. पण असं कसं मोमो दिसलं पाहिजे म्हणून अशी मुरड घालायची आहे.
बघू शकता इथं आता एका एक घडी असं असं करत राहायचं आहे. लय सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि इकडलं घेऊन असं पॅक करायचं एकदम असं. मस्त आपले सगळे अशात मी मोमोज बनवून घेते छान. आता आपले सगळे मोमोज मी इथं तयार करून घेतले आहेत. आता मस्त आपलं पाणी पण उकळलेलं आहे. थोडंसं मी चाळणीला तेल लावलं होतं चिकटाय नको म्हणून. आता मस्त सगळे आपण मोमोज इथं ठेवून घ्यायचे आहेत. 20 ते 25 मिनिटाला छान आपल्याला ना बारीक गॅसवर छान शिजून द्यायचे आहेत. म्हणजे आतली भाजी पण आपली खूप छान अशी मऊसूतशी पण होती आणि मस्त असे मोमोज तयार होतात. चला तर मग आता मस्त झाकून ठेवून 20 ते 25 मिनिटाची वाट बघत बघू. आता आपले 20 ते 25 मिनटं झालेले आहेत. आता मस्त आपण बघू कसे झालेत. एकदम सुंदर असे मोमोज झालेले बघू शकता. मस्त वाफरलेले आहेत, अजिबात चिकटले नाहीत खाली, हे बघू शकता. आता मी एका ना ताटात काढून घेते हे मोमोज. नक्की कमेंट करून सांगा कसे वाटले मोमोज. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं जा. असेच माझे नवनवीन पदार्थ पाहत राहा. आता एक मी तोडून थोडंसं गरम आहे, पोळतं आहे थोडंसं हाताला, पण एकदम खूप छान झाले बघू शकता. मस्त तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता. मस्त शेजवान चटणी असे मोमोज. या कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये छान अशीच एक मस्त रेसिपी घेऊन.